नमस्कार मंडळी, सकाळी सकाळी स्वागत आहे तुमचं। आज आहे गणेश चतुर्थी आणि सकाळी सकाळी पावसाने पण आज जोर धरलाय। पाऊस पण पडतोय खूप, पूर्ण पावसाळ्याचं वातावरण झालंय। मी चाललोय दुर्वा आणायला गणपतीला पाट्यात। सकाळपासून पाऊस खूप लागतोय। दुर्वा आणायला चाललोय। आपण आलो वाडीत आता, आणि आता आज पाऊस पडतोय मस्त। पाट्यात मस्त व्ह्यू असेल आता। धुकं लागलंय ना। आपण आलो पाट्यात, हे पूर्ण बघता हे पाट्या, आणि ही आपल्या वाडीतल्या लोकांची भात शेती। कसा व्ह्यू वाटतोय बघा। आणि आम्ही ह्या बांधाला घुसतोय दुर्वा काढायला। इथं तर दिसत नाही दुर्वा, पूर्ण बांध साफ केलेला आहे, गवत पण नाही। पाऊस थांबलाय थोडा, आणि हे भात बघू शकता तयार झालंय। 1 महिन्याने तयार होईल कापायला। आणि पावसाचं वातावरण, आणि आपण कसरत करत या बांधावरून चाललोय। हा बघा पाट्याचा व्ह्यू। आणि इकडे वाडीतले भरपूर जण दुर्वा काढायला येतात। तिकडे पुढं पण कोणतरी दुर्वा काढतो इकडं। आणि आमचं क्रिकेटचं ग्राउंड इथेच असतं। शाळेत असताना आम्ही इथं क्रिकेट खेळायचो, आणि तिकडे कोणतरी दुर्वा काढतोय। 20 दुर्वांच्या जोड्या काढतोय आपण। अशा 3-4 जोड्या काढल्यात अजून, आणि 21 झाल्यावर बांधतोय। दुर्वा काढतोय। दुर्वा तर भरपूर आहे इकडं, आणि आपण 21 झाल्यावर अशा बांधतोय दुर्वा। मग परत घरी गेल्यावर मोजायला नको परत, त्यामुळे इथूनच बांधून नेतोय आम्ही। आणि ही भात शेती बघा तयार व्हायला आले। ही पिवळी पिवळी दिसते, ही तयार व्हायला आले। बघू शकता ही विरतवाडी आहे इकडं, आणि इकडं मस्त डोंगराला धुकं लागलंय। आणि दुर्वा बहुतेक काढून झालेले आहेत। विजू इथं काढतोय, आणि संजू इकडं काढतोय। लोक गणपती आणायला चाललेत, क्लिअर दिसत नाही। आणि आपल्या बबलूचा गणपती विराजमान झालेला आहे। रामभक्त मारुती। सर्व तयारी झालेली आहे गणपती आणायची, पण पाऊस पडतोय बाहेर। पाऊस गेला की आपण गणपती आणायला जाणार आहे। बघा मस्त सारवण झालेलं आहे। आता रांगोळी काढणार आहे आई। आई चालत आहे ना, पहिला मोठा गणपती आहे तेव्हा तो बघेल तिथं हा घेऊन जाऊ ना। पाऊस गेला।
आणि आम्ही गणपती आणायला चाललोय. आपला गणपती जवळच आहे. आणि आपला गणपती काय झालं, पाचाखाली गेलं तर चालू वाटून हा पुढं. ए बाबूराव बाजूला. हा कोण आहे मध्ये, कोण आहे उभा? त्याला घे ना, नितीन त्याला घे ना पुढे. चला आपण जाऊया. थांब की झाला गणपती घेऊन तिकडे तुमचा. पाठ लवकर, पाठ बघतोय. चला 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 चला. गणपती बाप्पा. थांब तिथं. काका इकडे घ्यायला लागेल. हा वर बसायला लागेल. आणि आपला गणपती आलेला आहे. तो क्रॉस नाही आला संजू. क्रॉस वाटतोय. थोडा इकडच पाहिजे. आणि आपला गणपती बाप्पा
जास्त खालीच झाली हा? खालीच झाली जास्त घाटमाळावर हा चौकात. असं धरून ठेवा. ज्या मागितल्या ठेवलं की लगेच पीठ भरते. अजून हे बघ हे बघा बघा आता हा ते धुणायचं फक्त पील मार. मध्ये मध्ये सुटते. एका वेळेला हे केलं तर दुसऱ्या वेळेला. विराजमान झालेल्या सर्वांच्या घरामध्ये आता 10 दिवस आनंदाचं वातावरण असणार आहे. पूजा करतायत गणपती बाप्पाची. दुसरं बोलतात काय ऐकायला येत नाही एवढं तर. पप्पा थोडे थोडे घाटावरच वाटतात नाही. ही 370 फुल सप्लिमेशन आहे. बघ कॉलर पण सप्लिमेशन आहे, हात पण सप्लिमेशन आहे, शिलाईची पण आपली गॅरंटी. ही 300 दिली. आमची पार्सलची पण 270 ला दिला आणि बरोबर आहे ना? पाठी घेऊ जरा. नाही का बरोबर आहे. व्हिडिओ काढतो ये. सावकाश बसण्याची पद्धत कशी आहे ना ग. व्हिडिओ करतोय. आता याला हळद पिंजर पटापट लावता येईल. नाही पिंजर लावायची मग घालूया. कपाट खोल आणि कपाटात खाली बघ पिशवी आहे की लालवाली काढ. त्याच्यामध्ये समईचं हे आहे. काय खाली त्रास झालाय ना. पुढे यायला पाहिजे ना. नाही पुढे नको. आता पूजा विजा झालेली आहे बाप्पाची. आता नैवेद्य झाल्यानंतर मग रात्री मग आरत्या वगैरे भजनं वगैरे चालू असणार 10 दिवस. आणि मस्त ऊन पडलंय आता. ऊन पाऊस चालूच आहे. वाजले 7 आणि आम्ही चाललोय आरतीला. एक एक करून सगळ्यांचे बाप्पांची आरती.
गोपाळा ओवाळू आरती मदन गोपाळा. गणपती बाप्पा आरत्या विरत्या ओळखलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय.